आपण पाहत आहात सत्य, रोखठोक, निर्भीड बातम्या दाखवणारे न्यूज चॅनल जनहित मराठी न्यूज। केज शहरात वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आयुष्मान शरद धिवार यांचा वाढदिवस साजरा। वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते आयुष्मान शरद धिवार यांचा वाढदिवस केज शहरात विविध ठिकाणी मित्र परिवाराच्या वतीनं साध्या पद्धतीने उत्साहात साजरा करण्यात आला। दलित चळवळीमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून शरद धिवार हे संपूर्ण केज तालुक्यामध्ये शोषित, पीडित, वंचित घटकांसाठी काम करत आहेत। शरद धिवार हे केज तालुक्याचे लढवय्या नेतृत्व असून धडाडीचे कार्यकर्ते आणि राजगृहाचे कट्टर पाईक म्हणून त्यांची ओळख आहे। दिनांक 20 जुलै 2026 रोजी वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते शरद धिवार यांचा वाढदिवस असतो। यावर्षी त्यांची बॅनरबाजी, डीजे, फटाक्यांची आतषबाजी यावर अनावश्यक खर्च न करता अत्यंत साध्या पद्धतीने त्यांचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरवल्याने केज शहरात ठिकठिकाणी मित्र परिवार आणि राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांच्या वतीने आयुष्मान शरद धिवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। युवा नेते शरद धिवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त गटनेते हारुणभाई इनामदार, केजच्या नगराध्यक्षा सौ सीताताई बनसोड यांनी शाल, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। पंचायत समिती प्रांगणामध्ये पत्रकार बांधवांच्या वतीनं हार, शाल, पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या। त्याचबरोबर तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, उपजिल्हा रुग्णालय, शासकीय विश्रामगृह, भीमनगर, क्रांतीनगर, कळंब रोड, शिक्षक कॉलनी यासह शहरातील विविध ठिकाणी लोकप्रतिनिधी आणि मित्र परिवाराच्या वतीने आयुष्मान शरद धिवार यांचा वाढदिवस साजरा करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या। यावेळी पत्रकार बांधवांच्या वतीनं वाढदिवस साजरा करताना वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ नेते धनराजजी सोनवणे, सय्यद रज्जाक, ज्येष्ठ पत्रकार महादेव काळे, पत्रकार वसंत सोनवणे, आदर्श क्रांती वार्ताचे संपादक तात्या गवळी, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह अनेक जण उपस्थित होते। जनहित मराठी न्यूज चॅनलना लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।